यांना भारत कमी पडला म्हणून की काय, परदेशात जाऊन सुद्धा यांनी शिष्य घडवलेले आहेत. सगळ्यात जास्ती लर्निंग मुंबईच्या साईत होतं. तो एक विश्वास होता. तुम्ही एवढे दौरे करता भारतात, भारताच्या बाहेर. ते बोलले की तुमचे मुंबई पुण्यातले आणि कुठले कलाकार बोलू नका. एखादी स्त्री जेव्हा कामासाठी बाहेर पडते, नेकीवर पुछपुछ, शॉर्टकट मध्ये शिकायची फार सवय झाली. 10 सेकंद, 15 सेकंद. आणि अभिनयाकडे दुर्लक्षच झालं म्हणता येईल. ते माझं काम आहे ते यशस्वीपणे पार पाडलं. शिकायला दिलं नाही म्हणजे ते म्हणाले कशाला शिकलं पाहिजे. नमस्कार मंडळी, रमाशंकर फिल्म्स प्रस्तुत गप्पांच्या पलीकडले कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण गप्पांच्या पलीकडले या कार्यक्रमामध्ये नवरात्र विषय सादर करत आहोत. या नवरात्री निमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महिलांसोबत गप्पा मारणार आहोत. आणि नुसतं गप्पा नाही तर गप्पांच्या पलीकडलं त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. आणि आज घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या पाहुण्या आहेत सौ तेजश्री अडिगे मॅडम. मॅडम, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. तर मंडळी, आपण आता आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. सौ तेजश्री अडिगे मॅडम ह्या नृत्य विशारद आहेत, खूप छान नर्तिका आहेत आणि गेल्या मला असं वाटतं 25 ते 30 वर्षांपासून त्या निगडी प्राधिकरण येथे वास्तव्यास आलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात मूळच्या त्या मुंबईच्या आहेत बरं का, पण आपण त्या वादामध्ये नको जायला. मुंबई पुणे ओके नाही. आता त्या जरी आधीच्या पूर्वाश्रमीच्या तुम्ही मुंबईकर असला तरी तुम्ही आता पुणेकर झालेला आहात असं मी नक्कीच. मंडळी, मला वाटतं 1995 साली, राईट, 1995 साली त्यांनी नृत्य कला मंदिराची स्थापना केली. या 25-30 वर्षात अडिगे मॅडमनी हजारो शिष्य घडवले. पण यात प्रामुख्याने मला सांगायला आवडेल तो म्हणजे कुठल्या तरी रिएलिटी शोचा विजेता मयुरेश फेम, ज्याचं सुद्धा एक नाटक गाजतंय. एवढंच नव्हे तर मालिकांमधून काम करणारी मृण्मयी गोंधळेकर, मधुरा गोंधळेकर, झालंच तर गिरिजा प्रभू, एवढंच नव्हे तर छोटी सोनाली कुलकर्णी, हिला सुद्धा मॅडमनी नृत्याचे धडे दिलेले आहेत. मंडळी, तुम्हाला वाटेल की महाराष्ट्रातच यांनी शिष्य घडवले की काय, नाही, यांना भारत कमी पडला म्हणून की काय, परदेशात जाऊन सुद्धा यांनी शिष्य घडवलेले आहेत. मला वाटतं फ्रान्स, मॉरिशस, सिंगापूर, बँकॉक अशा बऱ्याच देशांमध्ये जाऊन यांनी नुसते शिष्य नाही घडवले तर नृत्याचे छान छान कार्यक्रम सुद्धा केले. ते कार्यक्रम तिथल्या लोकांना इतके आवडले की मॉरिशसचे पंतप्रधान त्यांनी यांना खास सन्मानित केलेलं आहे. तसंच भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुद्धा सन्मानित केलं. एवढंच नव्हे तर आता ते राज्यपाल, मला वाटतं 2 वर्षापूर्वी त्यांनी यांना ट्रेंड सेटर ह्या पुरस्कारानं सन्मानित केले. खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. पुरस्कारातून आठवलं, बरेच पुरस्कार आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा अवॉर्ड, कलारंग नाट्य पुरस्कार. बरं, हे पुरस्कार मराठी चित्रपट सृष्टीतल्या दिग्गजांकडून मिळाले, जसं की डॉक्टर श्रीराम लागू, लीला गांधी, अशोक सराफ, इतके पुरस्कार मिळालेले आहेत. मला वाटतं परदेशात तुम्ही जसे कार्यक्रम केले तसे भारतभर सुद्धा केले. मंडळी, अहो, पुणे फेस्टिवल यांच्या नृत्याशिवाय पूर्णच होत नाही. आणि मला वाटतं पिंपरी चिंचवड फेस्टिवलची सुरुवात दरवर्षी यांच्या नृत्याने होत असते. तेव्हा मला वाटतं आता वेळ वाया न घालवता सरळ आपण गप्पांकडे वळूया. माझा पहिला प्रश्न असा आहे ताई, या क्षेत्रात म्हणजे नृत्याच्या क्षेत्रात तुम्ही कसे आलात, म्हणजे कुठून प्रेरणा मिळाली? नमस्कार सगळ्यांना, नवरात्रीच्या शुभेच्छा. पहिल्या दिवशीच आपण हे शो करतो आहोत आणि खूप आभारी आहे. नृत्याची प्रेरणा मला कशी मिळाली, मी लहानपणापासूनच नृत्याच्या विविध कार्यक्रमात भाग घ्यायला माझ्या आजूबाजूच्या चाळ सिस्टीम मध्ये राहत होती मुंबईच्या. आणि मला असं वाटतं सगळ्यात जास्ती लर्निंग मुंबईच्या साईत होतं एखाद्या कलाकाराचं. हा मला खूप आलेला अनुभव आहे. आणि तिथे वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्मन्स करताना जेव्हा प्रेरणा दिली गेली की तुमची मुलगी खूप छान नृत्य करते, त्यावेळेला 2-2.5 वर्षाचीच असताना स्टेजवर चढवलं गेलं आणि विविध कॉम्पिटिशन जिंकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे तिकडे असं झालं की कुठेही छान कार्यक्रम असेल तर चला आमच्या तेजूला घेऊन जाऊया. आणि तो वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. आणि जेव्हा मला कळलं की हे मला नृत्य शिकलं पाहिजे, तेव्हा माझ्या आई वडिलांनी सुरुवातीच्या काळामध्ये शिकायला दिलं नाही. म्हणजे ते म्हणाले कशाला शिकलं पाहिजे, की एक प्रारंभिक प्रशिक्षण जे आहे ते तू एक 10वी झाल्यानंतर कर. त्यामुळे आरामात 10वी नंतर मी प्रशिक्षणाला सुरुवात केली. जिकडे आत्ताची मुलं 2-3 वर्षाच्या मुलांना माझ्याकडे घेऊन येतात आई वडील आणि सांगतात की इथे ऍडमिशन द्या आणि नृत्य शिकवायला
सुरुवात करा. पण अशा पद्धतीने नृत्य तर सुरू केलं, पण त्याच्यामध्ये अजून चांगलं काहीतरी केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, शास्त्रीय नृत्य शिकलं पाहिजे. ही प्रेरणा मला जेव्हा मिळाली, जेव्हा मी वेगवेगळी नृत्य, खरं तर टीव्हीवरचे कलाकार आणि आपले दूरदर्शन बघूनच खरंच मला त्या काळामध्ये हेमा मालिनीजी खूप प्रेरित करायच्या लहानपणी. सांगायला आवडेल, पण त्यानंतर मला आता त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली पुणे फेस्टिवलमध्ये, आणि तो माझा मी मान समजते. पण अशा पद्धतीने त्यांना पाहून की हे शास्त्रीय नृत्य पण वेगळं आणि शिकलं पाहिजे, आणि मी प्रशिक्षणाला सुरू केली. आणि जवळजवळ भारतीय कला केंद्राचा, दिल्ली कला केंद्राचा असा डिप्लोमा मी पूर्ण केला त्या काळामध्ये. अच्छा, म्हणजे मग तुम्ही ऑनलाईन, म्हणजे कसं तेव्हा तर ऑनलाईन असणार नाही. माझ्या मुंबईच्या गुरु अर्चना पालेकर यांच्याकडे मी प्रशिक्षण सुरू केलं, आणि त्यांच्याकडे नृत्य, भरतनाट्यम बरोबर लोककला, लोकनृत्यही मी शिकले. कॉलेजमध्ये जेव्हा मी गेली, भारतीय विद्या भवन्स कॉलेजमध्ये माझं जडणघडण गिरगावामध्ये झालेली आहे. त्यामुळे त्या काळात तर साहित्य संघामध्ये पण मी अनेक नाटकं बघणं, नृत्य बघणं, असे संस्कार माझ्यावर होत होते, आणि तिथून आम्हाला प्रेरणा मिळत होती की काहीतरी छान केलं तर स्टेजवर करता येतं, आणि ते जे अट्रॅक्शन होतं ते मला करता आलं. आणि मी चांगल्या माझ्या एरियातल्या, म्हणजे सुरुवात करता करता, नृत्य प्रशिक्षण घेता घेता मी माझ्या चाळीमधल्या छोट्या छोट्या मुला मुलींची नृत्य बसवायला सुरुवात केली, आणि त्याच्यामध्ये त्यांना कॉम्पिटिशनला उतरवायला सुरुवात केली. आणि जेव्हा मला कळलं की मी बसवलेल्या नृत्यालाही पहिला दुसरा क्रमांक मिळतोय, तेव्हा ते जाणीव झाली की मला ह्याच्यामध्ये रुची आहे आणि ह्याच्यात काहीतरी छान करायला मिळेल. क्या बात आहे, खूप छान, खूप छान. मगाशी तुम्ही म्हणालात की आई वडील सुरुवातीला तयार नव्हते की डान्स शिकण्यासाठी, पण मला असं आठवतं की तुमचं लग्न आधीचं आडनाव तुळसकर आहे. हो. आणि हे ऐकल्यावरच मला आठवलं की तुमचे वडील अभिनय क्षेत्रात होते, आणि कुठूनच मला असं वाटतं की ती प्रेरणा आतून जेनेटिकली सुद्धा ती, म्हणजे कला जी आहे तुमच्यातली नृत्य कला, किंवा तर आई वडिलांबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे, माझंही राहून गेलं. कारण मी जेव्हा पप्पांच्या स्क्रिप्ट यायच्या घरी, तेव्हा सगळ्यात पहिले ते वाचन करायचं काम मी करायची. आणि इंडियन नॅशनल थिएटर हे जेवढं प्रसिद्ध हे आहे, त्यांच्यातर्फे जे होणारी प्रत्येक नाटकात वडिलांची माझ्या भूमिका असायची, आणि ते स्क्रिप्ट खूप वेगवेगळी मी वाचायची, आणि त्याच्यातनं मी फार इमॅजिनरी ते नाटक माझ्या डोळ्यासमोर घडवायची, बसवायची, आणि मला ते खूप आवडायचं. पण माझ्या वडिलांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये खूप उत्कृष्ट भूमिका वठवल्या, आणि तशा त्या पद्धतीने ते खूप प्रसिद्ध होते. आणि रीमा लागू, रमेश भाटकर, ही सगळी मंडळी आमच्याकडे, सदाशिव अमरापूरकर, हे घरी यायचे. त्यामुळे ते वातावरण होतं, आणि नाटकात काम करायची खूप इच्छा होती. बघू आता ती कशी पुढे अजून करता येईल. मगाशी तुम्ही म्हणालात की जवळजवळ 28 ते 30 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर मला एक असं विचारायचं की एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत असताना काही वेगळी आव्हानं आली, काही अडचणी आल्यात का? लकीली मला असं वाटतं की मला या क्षेत्रामध्ये तसे काही वाईट अनुभव नाही आले. पण महिला आहे म्हटल्यानंतर काही गोष्टी आता यांना किती सांगायचं, किंवा महिला आहे म्हणून जाऊन दे, म्हणजे आपण चांगल्या ऑर्गनाईज करताना, एखादा कार्यक्रम ऑर्गनाईज करताना कुठे यांना जबाबदारी पडता येणार. पण असा जो झाला तो मला सिद्ध करून दाखवता आला जेव्हा 99 साली अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं, आणि त्यावेळेला बसलेल्या कमिटीतनं मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल की भाऊसाहेब भोईरांनी तो विश्वास दाखवला. त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईच्या आहात, पण तुम्ही आमच्या इकडच्या सर्व कलाकारांना घेऊन ते करायचंय. ते आव्हान होतं. ते बोलले की तुमचे मुंबई, पुण्यातले आणि कुठले कलाकार बोलवू नका, चिंचवडमध्ये होत आहे, त्यामुळे तुम्ही इकडच्याच कलाकारांना द्या. त्यावेळेला एक आव्हान होतं, आणि ते मला वेगवेगळ्या शाळा, कॉलेजमध्ये जाऊन, घराघरात जाऊन, जवळजवळ मला 100-125 कलाकार गोळा करून तिथे ती नाट्य करता आलं, म्हणजे नृत्य नाटिका करता आली. त्याचं नाव होतं परंपराशील महाराष्ट्र. आणि अशा वेळेला ते आव्हानात्मक होतं, आणि मला असं वाटलं की इथे मला आता जागा कशी मिळणार, ह्या एवढ्या कलाकारांना घेऊन मी कुठे त्याची रिहर्सल करू. तर त्या गोष्टींसाठी मात्र मला सहकार्य मिळालं, आणि चांगला हॉल मला उपलब्ध करून दिला गेला चिंचवडच्या मध्यभागी, आणि मला तिथे ते करता आलं. म्हणजे जर तुमचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिला म्हणून तसं कुठेच माझ्या बाबतीत असं झालं नाही. की एक तर मला असं वाटतं की माझ्याकडे थोडा जो टॅग होता ना,
मुंबई पुणे जो तुम्ही म्हणता तो मुंबईकर असल्याचा तो मला फायदेशीर ठरला. एक जरा मुळात अरे मुंबईकर आहेत हा म्हणजे तुम्ही तो एक विश्वास होता नाही 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 करणार आहे तो मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि कदाचित त्याच्यामुळे मला असा कुठला वाईट अनुभव आला नाही. लोकांनी खूप सांगितलं की यांच्याकडे जाऊ नको. जसं तुम्ही मगाशी सांगितलं प्राध्यापक रामकृष्ण मोरे त्यांनी खास त्या कार्यक्रमात येऊन आमची 2 तास कार्यक्रम बघितला आणि त्यांनी तारीफ केली की हा कार्यक्रम खूपच चांगला आहे, तुम्हाला कुठली मदत लागेल तुम्ही सांगा आम्हाला. पण मला बऱ्याच इतर लोकांनी सांगितलं कशाला तू कुठल्याही राज्यकर्त्यांकडे जाऊ नको मदत मागायला. पण असं कधी झालं नाही आणि खरंच मला तो योग आला नाही त्यांच्याकडे जाऊन मदत मागायचं. पण लोकांनी थोडं घाबरवलं एक महिला म्हणून की नाही 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 कशाला कोणाकडे जाऊन काही नाही, तुम्ही तुमचं करताय ते चांगलंय. सो अशा काही गोष्टी आल्या पण अदरवाईज तसा वाईट अनुभव असा नाही आले, चांगलेच अनुभव आले असं मला वाटतं. आणि मला आठवतं ना 1999च्या नाट्य संमेलनात मी सुद्धा होतो सहभागी, व्हॉलेंटियर म्हणून काम करत होतो आणि तो कार्यक्रम खूप छान झाला होता मला. अरे वा. मगाशी आपण एक परदेशाबद्दल चर्चा केली तर मला एक असं विचारायचं की एवढे परदेश दौरे केले तर त्या दौऱ्यांदरम्यान काही अडचणी आल्या का किंवा तिथले काही अनुभव चांगले वाईट? 2006 मध्ये सर्वप्रथम मी फ्रान्स दौरा केला आणि त्यावेळेला आम्ही 7-8 जण होतो. त्याच्यामुळे त्यांनीच आमचं सगळे तिकीट वगैरे करून दिलेली आणि आम्हाला तिथे छान जाऊन कला सादर करायला मिळाली. तिथे एक चांगला पहिला अनुभव असा मी सांगेन अडचणीच्या आधी. तिथे आम्ही गेलो तेव्हा तिकडच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये आम्ही सेंट शेली नावाचं शहर होतं आणि मध्यवर्ती ठिकाण फ्रान्स मधलं मध्यवर्ती ठिकाणी होतं. आम्ही मार्सेललाही गेलो, उत्तरेकडेही गेलो, फ्लोरान्सला गेलो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो आणि तिकडच्या महापौरांच्या घरी आम्हाला राहण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या पीएने आम्हाला अटेंड केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही केलेला एक हे अनुभव म्हणजे आम्ही तिकडच्या शहरातील वेगवेगळ्या कॉलेजेसना व्हिजिट केल्या आणि त्यांच्या फूड कॉलेजेसमध्ये जाऊन इंडियन फूड बनवून त्यांना खायला घातलं आणि तिथे फूड कॉलेजमध्ये आम्ही जाऊन तिथे बनवलं, शिजवलं आणि तो एक खूप वेगळा अनुभव होता. आणि जेव्हा आम्ही त्या मार्केटमध्ये जायचो आणि आम्ही काही खरेदी करायचो आमचे तिथे पोस्टर्स लावलेले तर आम्हाला इतकं प्राऊड फील होतं की पोस्टर्स लावलेत आमचे आणि आमचे पोस्टर्स लावलेत आणि ह्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर असं वाटलं की अरे वा आपण काहीतरी खूप छान कार्यक्रम करायला आलेलो आहोत. हा तिकडचा एक अनुभव होता. तिथे मी लेफ्ट हँड ड्राईव्ह गाडी चालवली आणि म्हणजे नियम मोडून तिकडचा त्यामुळे तो एक अनुभव फार म्हणजे एनहान्सिंग वाटला मला, मजेशीर वाटला. आता एक नेहमीचा आमच्या दृष्टीनं साधा पण तुमच्या दृष्टीनं कठीण प्रश्न. तुम्ही एवढे दौरे करता भारतात, भारताच्या बाहेर, महाराष्ट्रात वेगवेगळे नाट्य संमेलन, फेस्टिवल्स, गणेश फेस्टिवल्स, तर हे सगळं करत असताना रोजचे क्लासेस आहेत, मुलांना शिकवणं आहे, घर आणि हे तुमचं जे काय नृत्याचं वेड आहे याच्यातला बॅलन्स कसा काय, म्हणजे काय अडचणी काय? अडचणी म्हणजे नेहमी एखादी स्त्री जेव्हा एक कामासाठी बाहेर पडते, मीच असं नाही अनेक बाकीच्या आपण काम करणाऱ्या महिला असतात, खरं मनात मध्ये एक नेहमी अशी हुरहुर असते की अरे आपण अन्याय तर करत नाहीये आपल्या बाळांवर आणि कसं होतंय. आणि माझ्यासाठी तर एक मला जास्ती चॅलेंजिंग होतं की मला जुळी मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी आहे आणि ते एकत्रच वाढत होते. आणि पण त्यावेळेला माझ्या घरच्यांचा खूप चांगला सपोर्ट मला मिळाला. मुळात माझे सासू सासरे तर घरी होते पण सासरे माझे पॅरालिटिक असल्यामुळे माझ्या सासूबाई त्यांच्यामध्ये व्यग्र असायच्या त्यांना सांभाळण्यामध्ये आणि माझे मिस्टर बजाजमध्ये काम करत होते आणि त्यांना बाहेर गावी त्यांनाही दौरे असायचे. त्यामुळे अशा वेळेला मुलांना घेऊन जेव्हा मी वेगवेगळ्या ठिकाणी गेले तेव्हा मला असं झालं की माझ्या बऱ्याचशा दौऱ्यामध्ये माझी मुलं असायची. त्यांनाच मी इन्व्हॉल्व करायला सुरुवात केली, नृत्य शिकवायला सुरुवात केली. त्यांना मी सांगितलं की बघा हे आपण करतो. मला आठवतं की माझी मुलगी 4-5 महिन्याची बेबी चेअर मध्ये बसून माझे नृत्याचे वर्ग बघत बसायची. म्हणजे मी तिला घेऊन जायची, मी त्यांना थोडं इन्व्हॉल्व करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे थोडा तो एक वेळ गेला. पण माझे आई वडील खास मुंबईहून यायचे आणि जर मला असं कुठे बाहेर गावी जायचंय, दौरा करायचाय तर ते राहायचे माझ्याकडे येऊन. म्हणजे मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की मी फ्रान्सला गेली ते मी जवळजवळ 1.25 महिना गेली आणि माझी मुलं पहिलीत होती त्यावेळेला मला मात्र घरच्यांचा हा सपोर्ट मिळाला.
अशा वेळेला बऱ्याचदा अडचणी येतात, पण त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो, मार्ग दिसतो. आणि ईश्वराच्या कृपेने, नटराजाच्या कृपेने मला असं वाटतं मला मार्ग काढता आला, अनेक लोकांची मदत घेता आली आणि त्याच्यातनं जे माझं काम आहे ते यशस्वीपणे पार पाडतात. इथून पुढच्या काळात म्हणजे तुम्ही आतापर्यंत एक मोठा टप्पा गाठला आहे या क्षेत्रामध्ये, तर इथून पुढे काय करावं असं वाटेल? काय योजना, काय महत्वाकांक्षा? आतापर्यंतच्या झालेल्या माझ्या कारकिर्दीत ज्या महत्वाच्या घटना माझ्या होत्या जीवनातल्या, त्या म्हणजे परंपराशील महाराष्ट्र सारखं नृत्य नाटिका मी शनिवार वाड्यावर प्रेझेंट केली आणि ते बघायला खुद्द बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते. आणि त्यांनी शनिवारवाड्यावर चढून केलेलं आमचं कौतुक कलाकारांचं, 65 ते 70 कलाकारांचा संच घेऊन तो कार्यक्रम केला होता. तर ते कौतुक मिळाल्यानंतर असं वाटलं अरे आकाश ठेंगणं होतं ना आपल्याला. पण त्याच्या पुढे काय? त्यानंतर अजून एक कौतुक मला जे आठवतंय माझ्या कारकिर्दीमधलं, ते म्हणजे नुकतंच झालेला गेल्या वर्षी हेमा मालिनीजींना 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांच्या 75 वर्ष पूर्ण झाल्यासाठी मी गोल्डन एरा ऑफ ड्रीम गर्ल नावाचा त्यांचीच गाणी, त्यांचीच चित्रपटातल्या गाण्यांचा एक सलग कार्यक्रम त्यांच्या समोर सादर केला. त्याच्यामध्ये खुद्द हेमाजी बसल्या आणि त्या बघितला त्यांनी तो कार्यक्रम. आणि एवढंच नाही तर त्यांना आम्ही ड्रीम गर्ल, एक धर्मेंद्रच्या वेशात आमचे एक कलाकार चेतन चावडा म्हणून आले, त्यांना सांगितलं तुम्ही यायचं. आणि सगळ्या ज्या हेमा मालिनी झालेल्या मुली होत्या त्याच्यातल्या अनेक हेमा मालिनीची गाणी वेगवेगळ्या मराठीतल्या चित्रपट तारकांनी केली होती. आणि त्यावेळेला त्यांना ते आणायचे आणि त्या चित्रपट तारकांमधले दोघींची नावं मी नक्की घेईन. स्मिता शेवाळे होती, त्याच्यानंतर उर्मिला कानेटकर होती. या सगळ्यांनी त्या थांबल्या होत्या आणि हेमाजी वर आले आणि हेमाजींनी वर येऊन तो आशीर्वाद आम्हाला दिला. हे अचीवमेंट आहे असं जर वाटतंय तर मग आता ह्याच्या पुढे अजून मी काय केलं पाहिजे? पण भारतातल्या प्रत्येक गावागावात, खेड्याखेड्यात जर मला माझ्याकडनं असं वाटतं की माझ्या मेंटॉरनी आम्हाला सांगितलं की एक मोठं ध्येय ठेवा, मग त्याच्यातलं थोडंसं आपल्याला साध्य करता येतं. तर त्याच्यामध्ये की प्रत्येक खेडोपाडी जाऊन आपली भारतीय शास्त्रीय कला आणि आपलेच लोककला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिकवावी, किंवा बाहेरच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की पंजाबची लोककला त्यांना कळली पाहिजे, पंजाबी गिद्धा काय तो कळला पाहिजे. बाहेर गेलं तर तिकडे जाऊन आपली महाराष्ट्राचा गोंधळ, लावणी आणि वाघ्यामुरळी कळला पाहिजे. आणि ह्या कलांचा प्रसार कसा करता येईल त्याच्यावर काम करणं. आणि आता तुम्ही मगाशी आपण म्हटलं की तेव्हा इंटरनेट नव्हतं, आता तो माध्यम आहे की त्या माध्यमातनं मला जास्तीत जास्त मुलांजवळ, विद्यार्थ्यांजवळ ज्यांना ही लोककला शिकायची ऑनलाईन पद्धतीने शिकवता आली तर ते बघावं. मला नुकत्याच काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एका नृत्य कंपनीनी बोलवून त्यांना भारताच्या लोककला शिकवण्याची संधी मला मिळाली, तर ती मला तशा पद्धतीने पोहोचता यावं. पेन इन इंडिया म्हणून प्रोजेक्ट होता, ज्यामध्ये पेन्सिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीची मुलं मुली पुण्यात यायची आणि त्यांना ती लोककला मला शिकवता आली. अशा या गोष्टी घडत राहाव्यात आणि ध्येय हेच असावं की आपल्या मुलामुलींनी आपलं भारतातल्या मातीतलं नृत्य, आपली अभिजात कला विसरू नये, त्याला विसर पडू नये आणि त्याच्यासाठी काही करता आलं. इच्छा आहे दिल्लीमध्ये जाऊन मोदीजींना भेटावं आणि त्यांना आपल्या ह्या गोष्टी दाखवाव्यात, अशी एक मनातली खूप इच्छा आहे. आम्हाला शंकर फिल्म्स आणि आमच्या टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो की तुमचं हे स्वप्न लवकर पूर्ण व्हावं आणि तुम्ही मोदीजींसमोर तुमच्या पूर्ण संघासोबत एक छान नृत्य सादर करता यावं. नृत्याची आवड जास्त असल्यामुळे तुम्ही अभिनय आणि मॉडेलिंग याच्याकडे दुर्लक्ष केलं. तर आता मला आणि प्रेक्षकांना असं जाणून घ्यायला आवडेल की यापूर्वी तुम्ही कुठे कुठे अभिनय केला होता, कोणासोबत अभिनय केला होता, मॉडेलिंग मध्ये काय केलं आणि इथनं पुढे फक्त नृत्यच करत राहणार आहात की काही संधी आली तर नाटक किंवा चित्रपटात अभिनय करायला आवडेल? खूप आवडेल. संधी आली तर म्हणजे खरं संधी येतात, पण काय होतंय की नृत्याशी जे नातं जडलेलं आहे त्याच्यात अडकलो गेलोय. जवळजवळ जसं तुम्हीच म्हणालात हजारो विद्यार्थी, 15,000 विद्यार्थी गेल्या 28-29 वर्षात करू शकले, घडवू शकले. त्यांच्याबरोबर मला हे करायची संधी मिळाली, वेगवेगळे उपक्रम करायची संधी मिळाली. पण त्याच्यातनं मला असं वाटतंय की अभिनयाकडे दुर्लक्षच झालं म्हणता येईल. मॉडेलिंग मी केलं होतं जे आधी, ते मी जसं मामला पोरीचा नावाचं एक नाटक केलेलं,
गाढवाचं लग्न नाटक मी केलं होतं, त्याच्यात मी भूमिका केलेली मुंबईत. त्याचबरोबर डमडम डिगा डिगा नावाचा खूप चांगला चित्रपट आला होता, खूप चांगला चालला होता. त्याच्यात मकरंद अनासपुरे, पॅडी कांबळे, त्याचबरोबर राहुलजी सोलापूरकर यांच्यासोबत चांगल्या प्रमुख भूमिकेत काम करायची संधी मिळाली. आणि मी हे घेत होती संधी, म्हणजे 4-5 वर्षांनी एखादा चित्रपट आला तर मी करत होती. पण आता त्याच्यासाठी जो वेळ काढावा लागतो तो वेळ मिळत नाही, पण मला काढायचा आहे जरूर. आणि माझी इच्छा आहे, मॉडेलिंग म्हणजे काय, आता जे काही माझ्यासाठी कॅरेक्टर रोल्स म्हणून येतील, कॅरेक्टर मॉडेलिंग म्हणून येईल, त्याच्यामध्ये मी नक्की करीन. LICची मी जीवन सरिताची ब्रँड अँबॅसेडर होते. एमक्युअर कंपनीसाठी मी ऍड फिल्म केली होती. अशा विविध म्हणजे या क्षेत्रात मला काम करायला मिळालं. रेडिओवरचा कार्यक्रमाचं मी बोलली की तिथेही नाटकांमध्ये मी काम केलं. तर आणि लोकनाट्य, येस, त्याच्यामध्येही मी केलं. त्याच व्यतिरिक्त मला तुम्हाला एक सांगायला आवडेल की नृत्यामध्ये मी आहे, म्हणजे अभिनयात नाहीये असं होत नाहीये सर. त्याच्यामुळे माझा असा होतो, मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी कॉम्प्लिमेंटरी आहे. जे नृत्य करतात त्यांना अभिनय करावाच लागतो, आणि जे अभिनय करतात त्यांना जर नृत्य कला येत असेल तर ते अजून चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू शकतात. बरोबर आहे. अभिनय तर आम्ही आमच्या नृत्यातनं मुलींना शिकवतो, कारण तो केल्याशिवाय नृत्यात काही सादरीकरण अपुरच आहे. त्यामुळे नृत्य ही अशी कला आहे जी ऍक्टिंग बरोबर, त्याचबरोबर संगीत समजणारी, साहित्य समजणारी, या सगळ्या कलांचा एकत्रित असल्यामुळे मी खरं तर त्याच्यात जास्त अट्रॅक्ट झाले आणि करत राहिले. पण मला करायला नक्की आवडेल, आणि मला असं वाटतं की तुम्हीच मला ती छान संधी उपलब्ध करून द्याल. वाह, नेकीवर पुछपुछ. रमाशंकर फिल्मच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला तुमच्या योग्य अशी भूमिका वाटली की नक्की हक्कानं तुम्हाला बोलवणार. धन्यवाद सर. आता शेवटचा प्रश्न, या नृत्याच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? आता जे येणारे कलाकार, होणारे कलाकार, विद्यार्थी, प्रशिक्षक, घेणारी मुलं, यांना ना सगळं आजकाल शॉर्टकट मध्ये शिकायची फार सवय झाली. या ज्या रील्स येत आहेत किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे पटकन प्रसिद्ध होण्याची फारच 15 सेकंद, आणि ते पटकन करायचं आणि पटकन सादर केलं, आणि इतके मिलियन व्ह्यूज नाही आले तर उलट ते लोक डिप्रेस होतात. आम्ही असं म्हणू की आम्ही 6-7, 7-7 वर्ष आधी नृत्य प्रशिक्षण घेण्यामध्ये दाखवतो. आमच्या कार्यक्रमांना जे अरंगेत्रम म्हटलं जातं त्याचा अर्थच आहे की रंगमंचावरचं पहिलं पाऊल ते टाकायलाच आधी 7-8 वर्ष जावी लागतात जीवनातली. तर हे आता सहन करण्याची वृत्ती आजकालच्या युवा आणि छोट्या पिढीमध्ये नाहीये. पण त्यांनाही मी हरकत नाहीये, सगळं बदलतं आहे आणि ते चांगलंही आहे, छान वाटतंय. पण हे करताना त्यांनी त्यांचा रियाज कायम ठेवणं, त्याच्यामधला आनंद जो रियाज मध्ये मिळतो, आणि त्याच्यामध्ये तुमची शारीरिक आणि तुमची बौद्धिक क्षमता नृत्याने वाढते, ह्याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. एक कॉन्फिडन्स लेवल तुमच्यामध्ये एक निर्माण होतो. हे सगळे नृत्याचे होणारे बाकीचे जे चांगले परिणाम आहेत ते अनुभवायला ह्या मुलांना मिळत नाहीत, असं मला वाटतं, की जे पटपट करतात आणि पटपट सादर करतात. त्यामुळे तो रियाज ठेवावा, तो प्रयत्न सोडू नये. आणि केवळ त्याच्यामुळे मला असं वाटतंय, भारतीय लोककला, भारतीय नृत्यकला जेव्हा तुम्ही त्याची साधना कराल त्यावेळेला तुम्हाला ती साधना हाच शब्द योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला ती केल्याशिवाय तो आनंदही मिळणार नाही, आणि ते कौतुक जरी मिळालं तरी ते टेम्पररी असेल. छान जर तुम्हाला जेव्हा 1 तास 2 तासाचा कार्यक्रम सादर करता येतो ज्या वेळेला नर्तकासाठी, तर ते जे समाधान आहे ते हे या 1-2 मिनिटाच्या क्लिपमध्ये कधीच मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अखंड कष्ट करण्याची तयारी दाखवा, चांगल्या पद्धतीचं नृत्य शिका. जरी तुम्हाला ऍक्टिंग करायची जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे, आणि तेव्हा तुम्ही ती कला छान पद्धतीने लोकांसमोर अभिमानाने सादर करा. थोडक्यात कष्टाला पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट करावेच लागणार आहेत. तुम्ही नृत्याबद्दल बोललात, मी एक नाटकातला कलाकार आहे. म्हणजे जरी आता चित्रपट मालिकांमध्ये काम करत असलो तरी नाटक करत असताना प्रयोग होण्यापूर्वी जे 2-2.5 महिन्यांची तालीम असते, ती तालीम तुम्हाला खूप शिकवून जाते. तर रसिक प्रेक्षक हो, आज नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला खूप चांगल्या पाहुण्या लाभल्या. तेजश्री अडगे मॅडम, एक उत्तम नृत्य कलाकार, एक चांगली व्यक्ती, त्यांच्यातला माणूस आपल्याला बघायला मिळाला, आणि खऱ्या अर्थानं गप्पांच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्याशी गप्पा मारले, त्यांचं मन मोकळं केलं. तुमची मुलाखत बघून बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल की कष्ट केले तर आपण सुद्धा यशस्वी होऊ शकतो.
सातत्यानं तुम्ही 30 वर्ष ही कला लोकांपर्यंत पोहोचवताय. राष्ट्रीय पातळीवर तुम्ही पुरस्कार मिळवत आहात सातत्यानं. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. रमाशंकर फिल्म्स तर्फे तुम्ही या घटस्थापनेच्या दिवशी, नवरात्रीच्या दिवशी आमच्या छोट्या विनंतीला मान देऊन लगेच हो म्हणालात आणि आमच्याबरोबर इथे तुमचे विचार व्यक्त करायला तयार झालात. याबद्दल मनापासून आभार. आणि एक छोटीशी प्रेमाची भेट म्हणून रमाशंकर फिल्म्स तर्फे एक छान तुळशीचं रोप आणि ज्ञान भेट आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. मंडळी, आज नवरात्रीचा पहिला दिवस, घटस्थापना, आणि रमाशंकर फिल्म्स तर्फे गप्पांच्या पलीकडल्या कार्यक्रमात आज आपण पहिला भाग सादर केलाय. आणि या पहिल्या भागात तेजश्री अडगे मॅडमच्या गप्पांच्या पलीकडल्या गप्पा आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आवर्जून लाईक करा, कमेंटमध्ये आवर्जून कमेंट करा. अशा प्रकारचे एकूण 9 एपिसोड आम्ही तुम्हाला रोज सकाळी 9 वाजता रिलीज करणार आहोत रमाशंकर फिल्म्स या युट्यूब चॅनलवर. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या रमाशंकर फिल्म्स चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि हे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.